नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे आपलं नवीन यूट्यूब चॅनल ओडियम अनफिल्टर. याच्यावर असणारे खूप सारे मजेशीर रिव्ह्यू व्हिडिओ आणि रोस्ट व्हिडिओ. तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ आपल्या पुण्यातील साडीवाल्या काकूंवरती, त्या त्या फारच माहेरच्या साडीवरून इन्स्पायर झालेल्या आहे. आणि पुणे म्हटल्यावरती शिक्षणाचं माहेरघर आहे आणि माहेरघरामध्ये आजकाल साड्या नेसायला पण शिकायला भेटताय. तर काय शिकायचंय तुम्हाला? चला. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी हा. तर आपल्या ताईचा पहिला व्हिडिओ आहे, साडी घालून स्विमिंग पूल मध्ये कसं जायचं. हाय, साडी नेसून स्विमिंग पूलमध्ये कसं जायचं हेच आपण पाहूयात. तर स्विमिंग पूलमध्ये जाताना काठपदर, लिनन, कॉटन या साड्या सोडून बाकी सगळ्या तुम्ही साड्या नेसू शकता. तर पहिल्यांदा पायाने पाण्याचा अंदाज बघा, कितपत गार आहे, कितपत थंड येते आणि त्याच्यानंतर खाली गरम गळत जावा. आपल्या साडीवाल्या काकूने मायाची साडी पिक्चर जास्तच मनावर घेतलाय. साडी घालूनच पाण्यात, म्हणजे कसं उद्या चालून जर कोणी हिरीत ढकललं. एकदाच तुम्ही पाण्याशी युज टू झाल्यावर मस्त असे खेळा. मला मैत्रीण म्हणतच होती, अगं साडी नेसून गरज आहे का स्विमिंग पूलमध्ये जायची? मी म्हणलं, अगं साडीला स्विमिंग पूल पाहायचा होता म्हणून तिला दाखवला. एक जण विचारत होता, आता साडी घालून जर स्विमिंग पूल मध्ये उतरायचंय तर मग तो स्विमिंग सूट आता फेकून द्यायचा का, मग तो लग्नात नेसायचा आता डायरेक्ट. वर्ल्ड कप मध्ये सूर्याने पकडलेल्या कॅच पेक्षा या काकूंच्या नवऱ्याचं जास्त कौतुक केलं पाहिजे, कारण की किती झेलतोय बिचारा. काकूंचा दुसरा व्हिडिओ आहे, बाहेर गेल्यावरती जेवण कसं करायचं, ते पण साडी घालून. साडी नेसल्यावर कार्यक्रमांमध्ये जेवायचं कसं यायचं तुम्हाला सांगणार आहे. खूप जणांना जेवताना साडीवर अन्न पडेल का काय आणि डाग पडेल का काय याची खूप भीती असते. त्यामुळे त्यांना मनसोक्त जेवणाचा आनंद घेता येत नाही. तर काय करायचं आहे, तुम्हाला नवऱ्याच्या खिशातला रुमाल घ्यायचा आणि मांडीवर पसरवायचा आहे आणि मग मनसोक्त जेवणाचा आनंद लुटायचा आहे. तर कधी घराच्या बाहेर पडताना नवरा आणि त्याच्या खिशातील रुमाल आहे का हे चेक करा आणि मग बाहेर पडा. व्हिडिओ आवडला असल्यास काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. बाय. तो रुमाल कोणाच्या नवऱ्याच्या खिशातून घ्यायचा? आपलाच नवरा आपणच आणायचा का तिथे नवरा देणार आहे रुमाल काढायला? आणि जर का नवऱ्याच्याच खिशातून रुमाल काढायचा आहे तर नवऱ्याने जर साडी घातली तर त्याच्या खिशातला रुमाल कसा काढायचा? आता त्याचा पण एक व्हिडिओ टाका, म्हणजे कसं ते थोडंसं सोपं होईल. कारण की आता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला साडी घालूनच टाकली आहे. यांनी एवढ्या साड्याचे व्हिडिओ बनवले, इतके साड्याचे व्हिडिओ बनवले का आता एक नवीन ट्रेंड चालले ते नाडीची साडी आलेली. आता काहीच विषय नाही, घाल साडी कर काढी, विषय खोल झालेला आहे. तर चला. साडी नेसल्यानंतर आपण दोरीवरच्या उड्या कशा मारायच्या तेच पाहणार आहोत. यासाठी पहिल्यांदा निऱ्या आपल्या खोचून घ्या, घेऊ, त्याच्यानंतर दोरीवरच्या उड्या घेऊ. आता दोन पद्धतीने दोरीवरच्या उड्या मारतात, एक एका पायाने आणि एक दोन्ही पाय एकदम उचलून. तर तुम्हाला कोणत्या इझी पडतात हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. एक जण विचारत होता, जर का दोरी नसली तर नवऱ्याच्या जवळ उड्या मारल्या तर चालन का? आणि जर नवऱ्याने नाहीच मारून दिल्या तर बिल्डिंगावरून उडी मारली तर चालन का? आणि ज्यांना नवरा बी नाही, ज्यांच्याकडे बिल्डिंग नाही, त्यांनी कुठं उड्या मारायच्या? त्याचा पण एक व्हिडिओ बनवून टाका ताई, लवकरच टाका. खाली एकाने कमेंटमध्ये दिलंय, तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून घरच्यांनी पाय तोडले तर हातावर उड्या मारल्या तर चालन का? लेली वस्तू ग्रेसफुली कशी घ्यायची तेच मी आज इथे सांगणार आहे. आता इथे माझा रुमाल पडलाय, तर तो कसा घ्यायचा तेच मी सांगणार आहे. पहिल्यांदा आपण पदर घेऊयात आणि कमरेतून बेंड अजिबात व्हायचं नाही. कमरेतून अजिबात बेंड व्हायचं नाही मित्रांनो, बेंड व्हायचे ते डोक्यातून. आता बघा, आपल्याला बेंड व्हायचं ते म्हणजे Sorry, गुडघ्यातून, म्हणजे गुडघ्यातून. आपण ग्रेसफुली दिसतो आणि गुडघ्याचाही व्यायाम होतो आपला. तर अशा पद्धतीने वस्तू उचलायची. व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एक जण म्हणत होता, ताई माझा मोबाईल रस्त्यावर पडला, तर त्या बिचारा साडी घालून असतो, त्याचा मोबाईलवरून ट्रक चालला गेला. काय फायदा झाला तो ग्रेसफुलीच उचलायचा? आणि जर का कोणाची बायको पडली रस्त्यानं चालता चालता तर ती ग्रेसफुली उचलायची का पडू द्यायची? आपल्या ताईंचा नेक्स्ट व्हिडिओ आहे, साडी घालून रेनकोट कसा घालायचा, बघू. आणि आपली एक गोष्ट राहिलीच ती म्हणजे आपला पदर आणि आपल्या निऱ्या एकत्र खोचण्याची गोष्ट राहिलीच. हे एकत्र खोचा, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर चैन लावा, पूर्णपणे चैन लावून घ्या. त्याच्यानंतर जे टच बटन असतात तेही पूर्णपणे व्यवस्थित लावून घ्या, नाहीतर पाणी आत जाऊन साडी भिजण्याची शक्यता असते. आता टोपीची दोरी आहे ती पहिल्यांदा पुढे घ्या, त्याच्यानंतर टोपी वेअर करा. किती जोकर एवढं रेनकोट घालायचं सांगितलंच आहे, तर काढायचा कसा ते पण झाला. लोक झाले मागच्या पावसाळ्यापासून व्हिडिओ टाकल्यापासून आता हिवाळा चालू झाला तर रेनकोटच घालून बसले. ती लवकर सांगा जरा व्हिडिओ टाकून.
टोपी महत्वाची आहे वेअर करणं. हां, आणि टोपी घालणं टोपी वेअरणं महत्त्वाचं आहे, कारण की टोपी नाही वेअरली तर तुम्ही भिजतान, बाकी काय. आणि आज आपण साडीमध्ये डान्स कसा करायचा ते पाहूयात. यासाठी शोल्डरची पिन व्यवस्थित लावून घ्या आणि मिरांची पिन. आता शायगरसाठी एक टिप आहे, ती म्हणजे जी आपण सुरू करूयात. आता नाचायचं जसं सांगितलंय तसं थांबायचं पण सांगा. बरं, ते साजनचं गाणं लावलंय तर ते साजन घरी आले ना, तर आपल्या साजनच्या घरी जायचे का दुसऱ्याच्या साजनच्या घरी गेलं तरी पण चालतं, तेवढं पण सांगा. आणि हे गाणं लावूनच नाचायचं आहे का याच्यावरती लावणी केली टन 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 टन, तर ते पण चालेल, ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. साडी नेसल्यावरती हॉटेलमध्ये जाऊन कसं बसायचं आणि कसा मेन्यू कार्ड धरायचे मेनू कार्ड कसं होल्ड करायचं हेच मी आज इथे सांगणार आहे. पहिल्यांदा चेअर मागे घेऊ. आपली जी पर्स असेल हातामध्ये ती आपण बापरे बाप, किती मोठी गोष्ट झाली. इतके दिवस लोक सतरंजा घेऊन हॉटेलमध्ये जात होते, नुसते आतून नुसतं, कारण खुर्चीसाठी मारामार चालू आहे ना सध्याला. त्याच्यानंतर खाली बसल्यानंतर पदर आपली जमिनीची पप्पी घेतो, नंतर तो घाण होतो. ठीक आहे, साडीला जमिनीची पप्पी घेऊ देऊ नका, तुम्ही साडीची पप्पी घ्या. आणि असं करायचं नाही. पदर आपल्या मांडीवर घ्यायचा, व्यवस्थित ठेवायचं. त्याच्यानंतर मेनू कार्ड असं अजिबात रीड करायचं नाही. त्याच्यानंतर मेनू कार्ड आपण कधी कधी उभे धरतो, तर तसंही रीड नाही करायचं. मेनू कार्ड व्यवस्थित कसं रीड करायचं, तर आपण मागे टेकून आरामात बसायचं आणि मेनू कार्डला थोडंसं क्रॉस करायचं. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरला तुम्ही काय म्हणून आवाज देता. आता हॉटेलमध्ये मेनू कार्ड कसं धरायचं एवढा व्हिडिओ सांगितलाच आहे, तर हॉटेलमध्ये फुकट जेवण कसं पळून जायचं ते पण सांगा. आणि माझा मित्र गेला होता साडी घालून हॉटेलमध्ये जेवायला, तर त्याला बिचारायला 10चा ठोकळा तिला आणि काढून दिला. आता काय बोलावं पुढं. तर आपल्या काकूने एक नवीन व्हिडिओ टाकला, हाऊ टू कीप क्वाईट इन साडी. तर काकू नक्की सांगा, झोपेतून उठायचं कसं ते बी सांगा, नाही तर बया झोपायच्या महिना तर व्हायचं घरच्याचे पैशात. तर आपल्या काकूनी सगळ्यात शांत बसायचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तर बरं झालं काकूने शांत बसायचा व्हिडिओ टाकला. आता फक्त शांत बसल्यावरती थोडं बाकी तुमचे व्हिडिओ बघा आणि कमेंट पण वाचा. काकूने असं साडी घालूनच, काकू फार साडी घालून विमानात पण बसलेले आहे, तर काकूंचं फारच अभिनंदन. हाय, साडी नेसून चालायचं कसं आहे? तर आपल्या काकूने आपल्याला सांगितले साडी घालून चालायचं कसं. तर चालत चालत इतक्या लांब जा, इतक्या पुढं जा काकू, तुम्ही चालत चालत जशा विमानात गेल्या तशा चालत चालत इतक्या पुढं जा, इतक्या पुढं जा, इतक्या पुढं जा, का आम्हाला दिसूच नका, डायरेक्ट पुढं जा. आणि ह्या ताईला पाहून बाया इतक्या इन्स्पायर झाल्या का एका ताईने आपल्या हाताने नुसता व्हिडिओज काढला साडी घालून भांडण कसं करायचं बघा. साडी नेसून भांडण कसे करायचे, तर भांडणासाठीची साडी जी आहे ती हलकी फुलकी असावी. त्यानंतर आपला पदर जो आहे तो नीट, हो, म्हणजे कसं समोरच्याने जर असा बुक्का मारला असा करून असा स्पायडरमॅन सारखं टांगता येतं लगेच. करून घ्यायचा आहे. भांडताना पदर सारखा खाली येत असेल, आपण तो आवरत असतो, तर आपण भांडणाचे मुद्दे विसरू शकतो आणि साडी आवराच्या नादात भांडणाचे मुद्दे विसरले, मग भांडणाला खूप महत्व असतं. नंतर मग आठवतं, अरे हा मुद्दा बोलायचाच राहिला, म्हणून आधीच सिक्युअर करून घ्यायचं. आणि मिऱ्या अशा वर खोचायच्या नाही, त्या अजिबात ग्रेसफुल दिसत नाही. भांडताना येस, ही खरी गोष्ट आहे. भांडताना ग्रेसफुल दिसणं गरजेचं आहे. ग्रेसफुल नाही दिसले तर लोक काय विचार करतील, हे ग्रेसफुल लोक नाही आहे, भांडणं कॅन्सल. त्या ग्रेसफुलवरून जर भांडणं मिटले तर काय करावं. ग्रेसफुल दिसा मित्रांनो भांडणं करताना. दिसलं पाहिजे, म्हणून सेफ्टी पिनने असं सिक्युअर करून घ्यायचं आहे. मागचा पदर मोकळा न सोडता त्याला ग्रेसफुली पुढे आणायचं आणि असं नीट खोचून घ्यायचं, म्हणजे भांडताना हातवारे करायला आपण मोकळे. भरजरी ज्वेलरीचं भांडताना काहीही काम नाही. ज्वेलरी आपली मिनिमम ठेवायची आहे, म्हणजे आपण ओरबाडले जात नाही. काचेच्या बांगड्या शक्यतो घालायच्याच नाही. हातापायी झाली तर आपल्या हातात त्या रुतून रक्त निघू शकतं. अशा वेल्वेटच्या किंवा असे सिंगल कडे तुम्ही घातले तरी चालेल. केस मोकळे ठेवू नका, बटाच्या बटा उपटले जाऊ शकतात, म्हणून क्लचरने मागे बांधून घ्या किंवा मग पूर्ण केसच वर बांधून घ्या. तर अशा पद्धतीने साडी नेसून तुम्ही तयार झालेले आहात आता भांडण्यासाठी. मनसोक्त भांडण्याचा आनंद घ्या अशी तयारी करू. आणि हा नॉनसेन्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. ताई नॉनसेन्स तुम्ही नाही, नॉनसेन्स मी आहे जो तुमचा व्हिडिओ पाहतोय. बरं, माझा मित्र विचारत होता भांडण करताना
जर का साडी निसटली तर भांडणं करायचे का साडी बांधायची, का तसेच सुटेल साडीने भांडणं करत सुटायचे, का त्याच्या ऐवजी गाऊन घातलं तर चालेल. माझा मित्र विचारतो तेवढा व्हिडिओ बनवून सांगा पट्ट दिशी. साडी घालून आयफोन कसा चार्जिंग लावायचा. आयफोन माझ्या जेवढ्या मित्रांकडे मी सांगतोय सगळ्यांना मी साडी वाटप करतो, सगळ्या माझ्या मित्रांना. याच्यासाठी मी आयफोन घेत नाही, बाकी काही नाही, साडी घालायला लागेल. आणि साडी नेसल्यानंतर आपल्याला आयफोन चार्जिंगला कसं लावायचं आहे मी ते सांगणार आहे. तर आयफोन माझ्याकडे 15 आहे, त्याचं चार्जिंग सी टाईपच आहे. झटपट मध्ये आपण काय करतो, नवऱ्याच्या मोबाईलचा चार्जर लावतो आणि पटकन चार्जिंग होतच नाही. तर तुम्ही आयफोनचा चार्जर घ्या आणि आपल्या आयफोनला तोच चार्जर लावा. कारण कसं आहे ना, योग्य जोडा लावला तरच पटकन चार्ज होतो मोबाईल. आणि तुम्ही कितीही बुद्धिमान असलं ना तरी पण चार्जिंगला लावल्यावर तुम्ही बटन चालू करायचे विसरताच. हे कोण कोण विसरता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे तुम्ही फोन चार्जिंगला लावू शकता. बाय. बस रे बस, लोक असे 101 रोस्टर झाले ना भाया कमेंटमध्ये. त्यांना कमेंटमध्ये विचारलंय आता साडी घालून आयफोन चार्जिंग लावलाय, आता काढताना गाऊन असला तर चालेल का, फोन चार्जिंग व्हायचं नाही. त्यांसाठी पोरींसाठी ते व्हिडिओ बनवते इथे ताई. आपले पोरं सुटकुडा बी दांगुडा लावून राहिले नका. आज आपण साडी नेसल्यानंतर गाईचं दूध कसं काढायचं हेच मी ते सांगणार आहे. आपल्या नेहमीची अरे आमचा बुवा कसा आला, दाढीवाला बुवा. प्रोसेस, आपल्या निर्या आणि आपला पदर एकत्रितपणे खोचून घ्या. त्याच्यानंतर मी इथे पाणी घेतलेलं आहे. आपण गाईचे सरळ स्वच्छ करून घेऊयात पाण्याने. आणि त्याच्यानंतर मी इथे बकेट घेतलेली आहे. ज्या बकेटमध्ये आपल्याला दूध काढायचं आहे ती बकेट घ्या आणि खाली ठेवा आणि त्याच्यामध्ये दूध आपण काढायला लागू. पहिल्यांदा सॉफ्टली आणि नंतर थोडंसं हार्डली आपण दूध काढायला लागू. साडी व्यवस्थित गुंडाळून बसली की साडी अजिबात खाली टेकत नाही आणि साडी आपली वॉश घाण होणार नाही. त्याच्यानंतर दूध काढून झाल्यानंतर ते आपण गाळणीने गाळू. आम्ही राजहंस पक्षी कामाला ठेवल्यामुळं आमच्या दुधात अजिबात भेसळ नाहीये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. एक म्हणतो गायनी लात मारल्यावर साडी नेसून कसे पळावे ते पण सांगा. एक व्हिडिओ असा बनवा का लाडक्या बहिणीचे पैसे काढायला पोरांनी साडी घालून गेलं तर चालेल काय, असा पण एक व्हिडिओ टाका तुम्ही. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येतो मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणावरती पाहिजे तर येतो मी. लक्षात राहू द्या आपलं नवीन यूट्यूब चॅनल ODM अनफिल्टर्ड. उच्च विलन